मित्रांनो, अनेकदा परिवर्तनाची भाषा व्यासपीठावरून केली जाते किंवा विविध मार्गदर्शन करणारी मंडळी असतात, हे परिवर्तनावर खूप बोलत असतात. कथा, कादंबऱ्यामध्ये, वर्तमानपत्रातल्या लेखामध्ये सातत्याने सामाजिक परिवर्तनाची चर्चा केली जाते. परंतु प्रत्यक्षात फील्डवर जाऊन किंवा व्यवहारामध्ये एखादं परिवर्तन घडवून येण्यासाठी एखादं काम हाती घेऊन ते पूर्ण केलं जातं का, असा प्रश्न असताना एक सकारात्मक घटना लातूर जिल्ह्यामधून समोर आलेली आहे. अत्यंत त्या घटनेचं कौतुक करावं किंवा ज्यांनी अशा पद्धतीच्या परिवर्तनाच्या भाषेला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये प्रत्यक्ष परिवर्तन करून सिद्ध केलेलं आहे, अशा लोकांचं कौतुक करण्यासाठी आज मी आपल्या समोर आहे. आणि अत्यंत महत्वाच्या, अत्यंत लोकांच्या समोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या औसा तालुक्यातील, म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये एक औसा तालुका येतो, त्या औसा तालुक्यामधील उटी बुजुर्ग नावाची एक ग्रामपंचायत आहे. आणि या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आणि गावच्या मंडळीने एक अत्यंत अनोखा स्तुत्य उपक्रम राबवलाय. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण रोखठोक भाष्य करत असतो. मित्रांनो, अनेकदा गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक परिवर्तनाची भाषा केली जाते. खास करून स्त्रिया ज्या आहेत आपल्या राज्यामधल्या, देशामधल्या, या स्त्रियांना अत्यंत सन्मानाचं वागणूक मिळायला पाहिजे, सामान्य जीवन जगता आलं पाहिजे, अशा प्रकारची आपली भावना सातत्याने आपण बोलून दाखवत असतो. परंतु वैधव्यानंतर, म्हणजे एखाद्या स्त्रीच्या पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीच्या वाट्याला जे दुःख येतं, जे वैधव्य येतं, वैधव्य जे चिन्हांकित होतं, कपाळावरचं कुंकू निघून जातं, हातातल्या बांगड्या निघून जातात, पायातले जोडवे निघून जातात आणि इतर स्त्रियांपेक्षा ती पूर्णपणाने वेगळी होऊन जाते, दुःखात जाते, किंवा तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलून जातो, किंवा त्याला सर्व धार्मिक कार्यक्रमापासून, शुभ कार्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ही समाज व्यवस्था करते आणि ती परंपरेने करत आलेली आहे. असं का घडावं? पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना तिच्या कपाळावरचं कुंकू काढण्यामध्ये काय अर्थ आहे? दागिने काढण्यामध्ये काय अर्थ आहे? तिने साज करू नये, शृंगार करू नये असं समाजाला का वाटतं? ती तर सामान्य स्त्रीसारखे जीवन ती का जगू नये असं अनेकदा बोललं जातं. त्यावर अनेक विद्वान हे सामाजिक परिवर्तन घडलं पाहिजे अशा पद्धतीची भाषाही करत असतात. परंतु त्यासाठी पुढं कोण येतं? कोणती अशी मंडळी आहेत की प्रत्यक्षात एखाद्या गावामध्ये सातत्याने महिनाभर महिलांची मिटिंग घेऊन समुपदेशन करतात, अशा महिलांना नव्या जीवनात जगण्यासाठी प्रवृत्त करतात, त्यांना समजून सांगतात, त्यांची भावना पूर्ण बदलून टाकतात की यात तुमचा दोष नाही, तुम्ही सामान्य जीवन जगलं पाहिजे. तुमच्या पतीच्या निधनानंतर तुम्ही तुमच्या कपाळाचं कुंकू पुसण्याची काहीही आवश्यकता नाही, त्यामुळे त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये काही फरक पडत नाही. ही जी पारंपरिक रूढी आहे, अन्यायकारक रूढी आहे, धर्माची अन्यायकारक परंपरा आहे, ती झुगारून देऊन आता नव्याने जीवन जगण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार आणि अशा प्रकारचे ऐतिहासिक दाखले त्या सर्वांच्या समोर मांडून तिथल्या महिलांना तयार करणे ही साधी गोष्ट नव्हती आणि नसते सुद्धा. ग्रामीण भागात तर हे अशक्य गोष्ट आहे. पुण्या, मुंबई सारख्या शहरामध्ये, नागपूर, नाशिक सारख्या शहरामध्ये हे शक्य आहे. तो ग्रामीण भागामध्ये, ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या एखाद्या खेड्यामध्ये अशा महिला तयार करणे आणि एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांना बांगड्या, चोळी, साडी किंवा शृंगार अनेक दागिने जे असतात ते सगळे दागिने भेट केले जातात आणि त्यात आपल्या अंगावर चढवतात. घडतं असं कुठं? घडलं असं कुठं? औसा तालुक्यातल्या उटी बुजुर्ग या गावामध्ये ते घडलेलं आहे. आणि मित्रांनो, उटी बुजुर्ग हे एक आदर्श गाव म्हणून पुढे आलेले आहे. उटी बुजुर्गच्या सरपंच वैशाली कांबळे, उपसरपंच रफिक शेख आणि सर्वात महत्वाचा म्हणजे अतिशय सुंदर विचार करणारा, सामाजिक परिवर्तनाला प्रत्यक्षात व्यवहारामध्ये उतरणारा
ग्रामसेवक किंवा ग्राम विस्तार अधिकारी अत्यंत महत्वाचा महेश जगताप, माजी सरपंच भालचंद्र पाटील या मंडळीने एक अनोखा उपक्रम राबवला आणि उटी बुजुर्ग या गावातल्या 5 महिलांना पूर्णपणे पुन्हा सौभाग्यात जी दागिने असतात, सौभाग्य अलंकार जे जोडे म्हणून असतात, ते जाहीर कार्यक्रमामध्ये देऊन, ते जाहीर कार्यक्रमामध्ये त्याला परिधान करायला लावून सामाजिक परिवर्तनाची एक नवी पहाट उजाडलेली आहे. यापासून आता प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम झाला पाहिजे. उटी बुजुर्ग ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव घेऊन हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आणि तो अत्यंत यशस्वी केला. उटी बुजुर्गच्या या कर्तबगार दृष्ट्या या सर्व 4ही अधिकाऱ्यांचं, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, माजी सरपंच यांचं कौतुक करत असताना इतर ग्रामपंचायतीने, इतर सरपंचांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपापल्या गावातल्या ज्या विधवा महिला आहेत, त्या विधवा महिलाचा जगण्याचा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे, या जुन्या रूढी परंपरेचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जग कुठे चाललेलं आहे? आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो, विज्ञानवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपला देश पुढे जातोय. प्रचंड मोठं सामाजिक परिवर्तन प्रत्येक क्षेत्रामध्ये घडतंय. मग महिलांच्याच बाबतीमध्ये, आणि त्यातही विधवा महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्यासाठी अशी चौकट का? ही चौकट मोडण्यासाठी जसं उटी बुजुर्ग ग्रामस्थ पुढे आले, तशी महाराष्ट्रातल्या सर्वांनी प्रत्यक्षात आलं पाहिजे. गप्पा मारून चालत नाही, भाषण करून चालत नाही. काम कठीण आहे. ग्रामपंचायतीच्या या पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा हे काम कठीण आहे. महिलांच्या मध्ये परिवर्तन निर्माण करणं, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं, त्यांचं समुपदेशन करणं आणि पतीच्या निधनानंतर सुद्धा हे सौभाग्य अलंकार जाहीर कार्यक्रमामध्ये स्वीकारून ते परिधान करणं साधी गोष्ट नाही मित्रांनो. ही गोष्ट साधी गोष्ट नाही. ज्याला गेल्या शेकडो वर्षापासून जी परंपरा आणि रूढीत चालत आलेली आहे, किंवा ज्या भावना त्या क्षणाला निर्माण झालेल्या आहेत, त्यामध्ये एकदम परिवर्तन करून अंगावर, कपाळाला कुंकू लावणं अवघड गोष्ट आहे. अंगावर सौभाग्याचे अलंकार धारण करणं, दागिने धारण करणं अवघड गोष्ट आहे. समाजाने या गोष्टीचा अधिकाधिक प्रसार केला पाहिजे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. सर्व महिलांना अशा पद्धतीचा, किंवा सर्व जीवांना अशा पद्धतीचं सामान्य जीवन, सर्वांसारखं जीवन जगण्याचा पूर्णपणे अधिकार दिला पाहिजे. सर्वसामान्य जगण्यापासून जर कुणीही महिला बाजूला जात असेल, कुठल्याही कारणास्तव, तर तिला मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, तिला सोबत घेतलं पाहिजे आणि सोबत घेऊन आयुष्याचा प्रवास असा पुढे घेऊन गेला पाहिजे. उटीच्या ग्रामस्थांनी, उटीच्या या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, ग्रामपंचायतचे ग्राम विस्तार अधिकारी या सगळ्या मंडळीने जो उपक्रम घेतलाय हा अत्यंत कौतुकास्पद आहे. वर्तमानपत्रात या संदर्भातल्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु केवळ एखादी बातमी प्रसिद्ध होऊन किंवा आमच्यासारख्या चॅनलवर त्याची चर्चा होऊन थांबून एवढंच करून थांबून चालणार नाही. परिवर्तनाची ही जी सुरू झालेली ही जी ठिणगी आहे, त्याचा मोठा वणवा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतीनं अशा पद्धतीचं काम करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. महिलांना जगण्याचा, विधवा महिलांना जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा, सर्वांबरोबर जगण्याचा, सर्व कार्यामध्ये सहभागी होण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. नैसर्गिक न्यायाचा अधिकार आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून अधिकार आहे. या अधिकारापासून त्यांना कोणीही दूर ठेवू नका. आज आम्ही रिंगणच्या वतीने या गावच्या सरपंच महिला ज्या आहेत, वैशालीताई कांबळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे सहकारी उपसरपंच रफिक शेख यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्या गावचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत महेश जगताप, अतिशय तरुण असलेला नवा विचार घेऊन प्रत्यक्ष नोकरीत असताना सुद्धा बुरसटलेल्या विचारसरणीला, जुन्या विचारसरणीला बाजूला सारून आपण ज्या गावामध्ये काम करतो त्या गावामध्ये परिवर्तनाची एक नवी दिशा देण्याचं काम करणारा हा ग्रामसेवक, हा ग्राम विस्तार, ग्राम विकास अधिकारी
महेश जगताप, त्याचंही आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी सुद्धा अत्यंत चांगल्या कामाबद्दल या पाचही जणांचं अभिनंदन केलं पाहिजे. तर ज्या महिलांनी, ज्या 5 महिलांनी समुपदेशन स्वीकारून किंवा हा सगळा परिवर्तनाचा विचार स्वीकारून जाहीर सभेमध्ये सौभाग्य अलंकार स्वीकारले, ते परिधान केले, त्या सर्व माता भगिनींचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राने प्रत्येक गावच्या स्त्रियांनी, खास करून अशा विधवा स्त्रियांनी या घटनाचा आदर्श घेऊन पूर्णपणे जुनी परंपरा, जुन्या रूढी झटकून देऊन नव्या प्रवाहामध्ये अशाच पद्धतीचे सौभाग्य अलंकार आपल्या अंगावर परिधान करून जगण्यासाठी पुढे यावे असं आवाहनही आम्ही करतो. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.